गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामाने किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाल्याने फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावलेत. जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांचं मोठं क्षेत्र आहे. पाऊस पडल्यास नुकसान होण्याची भीती सध्या सर्वच शेतकऱ्यांना लागली आहे. नाफेड व एनसीसीएफ या 2 संस्थांच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी जवळपास 5 लाख टन उन्हाळ रब्बी कांद्यांची खरेदी झाली. एकीकडे खरेदी करताना अनेक गैरव्यवहार होऊनही याकडे एनसीसीएफ व्यवस्थापनाने डोळे झाक केले. तर आता निकृष्ट आणि सडका कांद्यांची विक्री दिल्ली सारख्या शहरात विक्री केंद्रांवर होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे एनसीसीएफच्या कांदा खरेदीनंतर पुरवठा विक्रीत गैरव्यवहार चर्चेत आलाय. रब्बी हंगामात गहू, हरभरा या पारंपरिक पिकांसोबतच शेतकरी काही ठिकाणी चिया सीडची लागवड करतायत. प्रामुख्याने बाळापूर, पातूर तालुक्यात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून ही लागवड यंदा वाढल्याचं दिसून येतंय. पिकाची लागवड सुरू झालेली असून काही ठिकाणी उगवण सुद्धा होतीये. कमी खर्चात हे पीक शाश्वत उत्पादन देतंय अशी ओळख मागील 2 ते 3 हंगामात तयार झाली आहे. मागील वर्षात जिल्ह्यात काही क्षेत्रांवर पेरणी झाली होती. अनुभव चांगला असल्याने या हंगामात बाळापूर तालुक्यात चिया सीडची लागवड वाढली आहे. थंडी वाढताच सुका मेवाची मागणी वाढली असून जालन्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात सुका मेवा विक्रीसाठी दाखल झालाय. या वर्षीच्या सुरुवातीला सुक्या मेव्याचे दर स्थिर होते, मात्र उत्पादन घटल्याने खोबरं, गोडंबी आणि काजूच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. बदामाचे दर स्थिर असले तरी पुढील काही दिवसात यात तेजी होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. केरळातून येणाऱ्या खोबऱ्याचे दर हे 150 रुपये तर गोडंबीचा दर हा 600 रुपयांनी वाढल्याचं कळतंय. गेल्या वर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थितीमुळे हिरव्या चाऱ्याची अनेक गावात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे जनावरांना सुक्या कडब्यावरच वर्ष काढावं लागलं होतं. मात्र यंदा सुरुवातीपासूनच पाऊस असल्याने सर्वत्र सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चारा लागवडीला सुरुवात केली आहे. तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मालेगाव शहरात रोज 40 टन उसाचा चारा विक्रीला येतोय. गेल्या वर्षी 40 रुपयाला 10 किलोची मिळणारी पेंढी सध्या 20 ते 30 रुपयाला मिळतीये. देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 6% वाढण्याचा अंदाज आहे. उत्पादन यंदा जवळपास 126 लाख टन होईल. मात्र गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन कमी असल्याने हंगामातील एकूण सोयाबीन पुरवठा कमी राहणार आहे. तसेच देशातील सोयाबीनचे गाळप गेल्या वर्षीपेक्षा 4.5% कमी राहणार आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणीला सुरुवात केली आहे. तपासणीत निमगाव, सावा तालुका जुन्नर येथून 2 कृषी सेवा केंद्रात कालबाह्य कीटनाशके आढळून आली आहेत. या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. योग्य खुलासा सादर न केल्यास कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी SK शिरसाट यांनी दिली आहे. राज्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत ही गणना सुरू राहणार आहे. यंदा पहिल्यांदाच भटकंती करणाऱ्या लोकांसह मेंढपाळकांना देखील शेळ्या, मेंढ्या व इतर पशूंची गणना होणार आहे. पशुगणनेसाठी शहरी व ग्रामीण भागात प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. मागील वेळी पशुगणनेसाठी टॅब दिले होते. यंदा नोंदणीसाठी वेब पोर्टलचा वापर केला जातोय.